कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। येत्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर अनेक पक्ष जे आहेत, अनेक संघटना ज्या आहेत, युत्या करण्यासाठी एकमेकांकडे जात आहेत, एकमेकांकडे प्रस्ताव पाठवत आहेत। अशा असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर व त्यासोबत शिवसेना ठाकरे गट यांची युती झालेली आहे। या दोन पक्षांची युती झालेली आहे। त्यावरती बोलत असताना संजय राऊत यांनी वक्तव्य केलं की बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही लवकरच महाविकास आघाडीमध्ये घेणार आहोत, परंतु त्याचसोबत जे आता बाळासाहेब आंबेडकर यांना आपल्या सोबत घेण्यासाठी इतर पक्ष देखील धडपड करताना दिसत आहेत। त्यामध्ये ठाकरे गटाला सोडून गेलेला शिंदे गट जो आहे शिवसेनेचा, तो देखील आता यासाठी प्रयत्न करत आहे की काय असं वाटत आहे। कारण औरंगाबादमधील शिंदे गटाचे नेते जे आहेत संजय शिरसाट यांनी देखील एक मोठं वक्तव्य केलं। ते म्हणाले, जर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर हे जर आमच्यासोबत आले तर आम्ही रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत करू, आम्हाला देखील त्यांची गरज आहे। बाळासाहेब आंबेडकर हे ज्या पण पक्षासोबत जातील त्यांचा बहुमताने विजय होईल असा अंदाज देखील त्यांनी वर्तविलेला आहे। त्यामुळे आता ज्या चांगलीच रस्सीखेच होताना आपल्याला दिसत आहे। ही रस्सीखेच जी आहे वंचित बहुजन आघाडीसाठी अनेक पक्ष करताना दिसत आहे। त्यामध्ये ठाकरे गट व शिंदे गट हा प्रामुख्याने समोर आलेला दिसत आहे। ठाकरे गटाचे जे नेते आहेत संजय शिरसाट, संजय राऊत हे देखील यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत। त्यासोबत त्यांनी याबाबत वक्तव्य देखील केलेलं आहे। शिंदे गटाचे नेते जे आहेत संजय शिरसाट हे देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या पक्षासोबत जावं, कोणासोबत युती करावं, याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।